कुठच्याही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये विषय फिक्स्ड असतात, त्यांना नावं वेगळी वेगळी असतात. तर बराच सिलेबस कॉमन असतो. जसं बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीसीए म्हणा, तर यामध्ये तुम्हाला 60% विषय सेम मिळतील. कुठच्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर शिकलात तर याच्यासाठी या क्षेत्रामध्ये स्कोप अनगिनत आहात. म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जुडण्यासाठी तुम्हाला या नॉलेजचं कंपल्शन असल्यामुळे तुम्हाला जे काय करिअर घडवायचं असेल, तुम्हाला अकाउंटिंगमध्ये जायचं असेल किंवा मॅनेजरियल पोझिशनमध्ये जायचं असेल किंवा सेल्स फोर्समध्ये जायचं असेल किंवा मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, तर हे नॉलेज तुम्हाला फारच उपयोगी पडू शकतं. किंवा तुम्ही या नॉलेज घेतल्याबरोबर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करिअर देखील घडवू शकता. प्रत्येक विषयामध्ये अनेक विषय असतात, त्याच्यातल्या कुठच्या तरी एका विषयामध्ये जर तुम्ही तुमची स्ट्रेंथ बनवली तर त्या पर्टिक्युलर विषयासाठी तुम्ही एक पॉवरफुल प्रोफेशनल बनू शकता. फॉर एक्झाम्पल .NET तुम्ही एक प्रोग्रामर बनू शकता. फॉर एक्झाम्पल .NET मध्ये तुम्ही मास्टरी घेऊ शकता किंवा C++ मध्ये तुम्ही मास्टरी घेऊ शकता आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ऍज अ प्रोफेशनल डेव्हलप होऊ शकता. नक्कीच. पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत डोंबिवलीवरनं हर्षदा आहेत सध्या. बोला हर्षदा, तुमचा प्रश्न विचारा. त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. तर सर, आयटी क्षेत्राविषयी आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा असे कोर्सेस असू शकतात. डिप्लोमा कोर्सेस किंवा डिग्री कोर्सेस मध्ये डिग्री कोर्सेस जर आपण चूज केलं तर त्याचं साधारण महत्व कितपत आहे, किंवा डिप्लोमा का नाही करता येणार? तुम्ही डिप्लोमाही करू शकता किंवा डिग्री करू शकता, पण आपल्या देशातली जी शिक्षण प्रणाली आहे त्यामध्ये डिग्रीला महत्व आणि मान्यता जास्त असते. तर डिप्लोमापेक्षा डिग्री केलेलं बरं. पण बऱ्याच अशा डिग्री असतात. फॉर एक्झाम्पल बीएससी इन व्हिज्युअल कम्युनिकेशन अँड डिजिटल मीडिया, हे अशा लोकांसाठी असतं ज्या लोकांना क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, चित्रकला, अॅनिमेशन, मल्टीमीडिया यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे. या 3 वर्षाच्या डिग्री प्रोग्राम मध्येच तुमचा डिप्लोमा देखील इन्व्हॉल्ड असतो. जसं पहिलं वर्ष जेव्हा तुम्ही पूर्ण करता तेव्हा तुम्हाला एक डिप्लोमा दिला जातो. दुसरा वर्ष जेव्हा तुम्ही पूर्ण करता तेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स डिप्लोमा दिला जातो आणि तिसरा वर्ष जेव्हा तुम्ही पूर्ण करता तेव्हा तुम्हाला डिग्री मिळते. तर या प्रकारे या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये तुम्ही डिप्लोमाही घेऊ शकता प्लस डिग्री घेऊ शकता. अच्छा. पण आणि गव्हर्नमेंट डिग्री जी आपल्याला मिळते गव्हर्नमेंट कोर्सेस मधनं, त्याच्यामध्ये आणि प्रायव्हेट, कारण बरेचसे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स पण आहेत की ज्यांच्याकडे असे कोर्सेस असतात, तुमच्या अवेलेबल असतात, पण त्या दोन ह्याच्यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे मुलांनी कुठलं साधारण निवडावं? आता एक फार चांगली सुविधा सुरू झालेली आहे. बऱ्याच युनिव्हर्सिटीजनी सुविधा सुरू केलेली आहे. फॉर एक्झाम्पल यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी, ह्या संस्थेनी, या युनिव्हर्सिटीनी, YCMOU भारत देशातली सेकंड लार्जेस्ट युनिव्हर्सिटी मानली जाते इग्नॉव नंतर, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी नंतर. तर या स्टडी सेंटरच्या कॉन्सेप्टमध्ये या युनिव्हर्सिटीजनी प्रायव्हेट प्लेयर्स बरोबर टायअप केलेला आहे. म्हणजे त्यांचा असा विचार आहे या युनिव्हर्सिटीजचा की आम्ही ज्ञान घेऊ आणि ज्ञान घेऊन विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचू. तर त्या उद्देशाने ह्यांनी प्रायव्हेट प्लेयर्स बरोबर टायअप सुरू केलेलं आहे, ज्यांना म्हटलं जातं स्टडी सेंटर कॉन्सेप्ट. तर एखादा विद्यार्थी अशा स्टडी सेंटर कॉन्सेप्ट मध्ये जॉईन करू शकतो. तर ते स्टडी सेंटर त्याला शिकवेल. दे आर अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. ट्युशन्स किंवा एज्युकेशन ते देतील आणि परीक्षा आणि सर्टिफिकेशन त्यांना युनिव्हर्सिटी देईल. आता हे फार लोकप्रिय होत चाललंय. अजून अद्याप लोकांना याची जास्ती जाणीव नाही, अवेअरनेस नाही. पण एक प्रायव्हेट प्लेअर, डिलिव्हरी ऑफ एज्युकेशन आणि एक गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी, सर्टिफिकेशन ऑफ दॅट एज्युकेशन इज अ फंटॅस्टिक कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशनमुळे अनेक विद्यार्थ्यांना भरपूर फायदा मिळू शकतो. नक्कीच. पुढचा फोन घेऊ आपण. आपल्यासोबत सध्या अमोल आहेत पुण्यावरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, माझं बीकॉम झालेलं आहे, तर मला आयटी मध्ये काय करिअर करता येईल का? म्हणजे अकाउंटिंग साठी लागणारे सॉफ्टवेअर डेव्हलप वगैरे जे अकाउंटिंग साठी लागतात ते. नक्कीच अमोल, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. तुम्हालाही या विषयावर आम्ही नक्की मार्गदर्शन करू, पण प्रश्नचिन्ह मध्ये इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ये है भारत, भक्ति की लहर जहाँ चले वह भारत. श्री श्री डेव्हलपर्स प्रस्तुत अभंगनाद, रविवार 19 जून संध्याकाळी 7 वाजता फक्त साम मराठीवर. श्री श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत अभंगनाद. विजय अगरवाल आणि निखिल अगरवाल यांचे श्री श्री बिल्डर्स कोल्हापूर. सहप्रायोजक सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लिमिटेड, श्री श्री नगर, राजेवाडी, जिल्हा सांगली. डॅड, कॉम्पिटिशन जिंकलास?
पण गर्मीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपऱ्याचा वरचा भाग, काख, गुडघे आणि बोटांमध्ये येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात रोगांसारखी स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉलच्या गारव्यासोबत जे देतं गरमीपासून आराम आणि करतं ताजं तरतरीत आणि कूल. मोठा कूल आहे. निवडा आपला डेटॉल. डेटॉल P100% शुअर बाय स्मार्टर. नमस्कार. बाय स्मार्टर मध्ये आजचं सत्य. डाग कसे काढावे. सर्वांप्रमाणेच मिसेस रायनी अनेक डिटर्जंट ट्राय केली पण हट्टी डाग जात नाहीत. असं का? डिटर्जंट कपड्यांच्या धुलाईसाठी आहे, डाग काढण्याचा एक्सपर्ट नाही. या पाहूया. हा आहे चहाचा वाळलेला डाग. आता याला आणखी चिवट करूया. बीटरूट, डाळिंब, केचप आणि आयोडीन. ओ नो. एक बाजू नेहमीप्रमाणे डिटर्जंट मध्ये सोक करूया आणि दुसरी बाजू एक्सपर्ट स्टेन रिमूव्हर व्हॅनिश मध्ये. व्हॅनिश मध्ये आहे डिटर्जंटच्या 10 पट जास्त ऑक्सिजन जे अगदी हट्टी डागही काढतं. आता नॉर्मली धुवून टाका. हे पहा. वा, डाग गायब आणि रंगही सेफ. हा तर एक्सपर्ट आहे. सत्याची सवय करा. लेट्स बाय स्मार्टर. कॉम्पिटिशन जिंकलास पण गर्मीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपऱ्याचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल P100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफबॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात. सुपरफास्ट हँडवॉश लाईफबॉय IPA द्वारा प्रमाणित. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मजा आणि खेळ आणि घाम. आणि घामाबरोबर जंतू. अशात घामोळा आणि रॅशेस येणं सामान्य गोष्ट आहे. घामासोबतच्या जंतूंसाठी डेटॉल. कारण फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. निवडा आपला डेटॉल. डेटॉल B100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफबॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात. सुपरफास्ट हँडवॉश लाईफबॉय IPA द्वारा प्रमाणित. कॉम्पिटिशन जिंकलास पण गर्मीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपऱ्याचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल P100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफबॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात. सुपरफास्ट हँडवॉश लाईफबॉय IPA द्वारा प्रमाणित. आज तुम्ही मला भेटायला आलात, रादर मी तुम्हाला भेटायला आले माझा फॅशन फंडा आणि फिटनेस फंडा सांगायला. तर ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IT बद्दल आज आपण जाणून घेतोय. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता. त्यांनी विचारलं होतं BCom झालंय त्यांचं, ग्रॅज्युएशन नंतर त्यांना IT मध्ये हे करायचं, करिअर करायचं, तर त्यांना काय संधी आहे? प्रश्नाप्रमाणे त्यांना अकाउंटिंग सॉफ्टवेअर बद्दल माहिती पाहिजे होती. तर माझं असं मत आहे की फक्त अकाउंटिंग सॉफ्टवेअर शिकेपर्यंत तुम्ही लिमिट करू नका स्वतःला. अच्छा. अकाउंटिंग पॅकेज जर शिकायचं असेल तर तुमच्याकडे टॅली सारखा फार एक चांगला उत्तम कार्यक्रम बऱ्याच इन्स्टिट्यूट्समध्ये उपलब्ध आहेच. पण माझं असं मत आहे की कॉमर्सचं नॉलेज घेऊन जर तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमकडे जर तुम्ही वळालात किंवा तुम्ही BCA किंवा MCA सारखा डिग्री प्रोग्राम जर तुम्ही केलात पुन्हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तर अतिशय चांगलं करिअर घडू शकतं. जर आता तुमचं BCom जर झालं असेल तर तुमच्या हातामध्ये चांगल्यापैकी वय आहे जे तुम्ही शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर ग्रॅज्युएशन नंतर नक्कीच प्रत्येक व्यक्ती काय ना काहीतरी नोकरी करतोच. तर त्या नोकरी बरोबर जर तुम्ही ऍडिशनल डीप नॉलेज जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही घेतलात तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्युचरमध्ये हे नॉलेज फार उपयोगी ठरेल. नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत सध्या उस्मानाबादवरून ज्ञानेश्वर आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला. नमस्कार. नमस्कार.
तर माझी 12वी सायन्स झाली आहे यंदा. मला खूपच 47% टक्केवारी पडली आणि CET खूप मार्क पडले. मला वाटतं मी ITI क्षेत्रात जावं, पण तेथील मला काही माहिती नाही. 10वीवर पोस्ट आहे, 12वीवर आता आवडच तिकडे निर्माण होत आहे माझी. पण कुठला कोर्स कसा करावा मला नेमका हे माहितीच माहित नाही त्याची. बरं, तुमचा प्रश्न लक्षात आला. त्यांना 12वी नंतर या क्षेत्रामध्ये जायचं आणि त्यांना माहिती नाहीये, तर आपण त्यांना काय सांगू शकतो? कुठच्याही संस्थेमध्ये जर तुम्ही गेलात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिकवणारी संस्था, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट, तिथे काउन्सिलर्स असतात. त्या काउन्सिलर्स बरोबर अपॉइंटमेंट घेऊन अच्छा. तुम्ही जर तिथे एक ऍप्टिट्यूड टेस्ट दिली तर तुम्हाला हे जे ब्रॉडली क्लासिफाईड 3 क्षेत्र जे आहेत, सॉफ्टवेअर, हार्डवेअर किंवा अॅनिमेशन, ग्राफिक्स, मल्टीमीडिया, तर त्या काउन्सिलर्सना तुमच्या केपेबिलिटीला आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होईल आणि त्यानंतर ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. फायद्याची गोष्ट अशी आहे की आजच्या तारखेला या तिन्ही क्षेत्रांमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन मिळतं, तिन्ही क्षेत्रांमध्ये. तर जर तुम्हाला ती निवड झाली तर तुम्ही एक रेग्युलर ग्रॅज्युएट बनण्यापेक्षा एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधले ग्रॅज्युएट जर तुम्ही झालात तर तुमचं स्किल सेट डिफाईन होतं. आणि एवढ्या कमी वयात जर तुम्ही स्किल सेट डिफाईन केलं आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमची केपेबिलिटी बिल्टअप जर केली तर यू बिकम अ ग्लोबल प्लेअर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एकच असा क्षेत्र आहे ज्यामध्ये सिलेबस ग्लोबल नेचरचं असतं. जो कोर्स तुम्ही इथे शिकतात तोच कोर्स अमेरिकेला लागू होतो, तोच कोर्स दुबईला लागू होतो, तोच कोर्स आफ्रिकाला लागू होतो. इतर कुठचे जर तुम्ही शिक्षण घेतलात, अकाउंटिंग म्हणा, मेडिकल म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, जर मला परदेशात जर जाऊन काम करायचं असेल तर मला तिकडच्या देशातल्या परीक्षा पुन्हा द्याव्या लागतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अशी काही भानगड नाही. एक क्षेत्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुम्ही कुठेही शिका, त्याचं ऍप्लिकेशन जगभर आहे. नक्कीच. सर, तुम्ही आता सिलेबस बद्दल सांगितलं, तसंच एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असू शकतो या क्षेत्रामध्ये? जर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 12वी असणं गरजेचं आहे. आणि 12वी मध्ये पर्सेंटेज इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे 40, 45, 50% जरी असले तरी तुम्ही IT ग्रॅज्युएशन मध्ये प्रवेश घेऊ शकता. कारण जसं मी अगोदर म्हणालो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बाय इट सेल्फ इज क्वालिफिकेशन. तर तुम्ही यामध्ये प्रवेश घेऊन यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता. नक्कीच. पुढचा फोन घेऊया आपण. आपल्यासोबत सोलापूरवरनं विक्रांत आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. तर माझं हार्डवेअर नेटवर्किंग झालंय आणि CCNA मध्ये मला करिअर करायचे पुढे. स्कोप काय? ओके. बऱ्याच लोकांना सॉफ्टवेअर बद्दल फार जास्ती माहिती असते, कारण बरेच लोक, तुम्ही म्हणू शकता की साधारणतः 60% लोक सॉफ्टवेअरकडे वळतात. पण हार्डवेअर नेटवर्किंग सुद्धा तेवढाच महत्वाचा क्षेत्र आहे. आणि हार्डवेअर नेटवर्किंगला मागच्या 5-7 वर्षात, 10 वर्षामध्ये भरपूर प्राधान्य मिळालेलं आहे. जेवढे कम्प्युटर्स, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होत चालली आहे तेवढंच कंपनीजचं आणि IT क्षेत्राचं हार्डवेअर आणि नेटवर्किंगवर सुद्धा डिपेंडन्सी वाढत चाललेली आहे. इंटरनेट, ज्याला आपण म्हणतो की इंटरनेट एक अशी पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे पूर्ण जग एक छोटंसं गावामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. पण हे मेंटेन करण्यासाठी, या सगळ्या नेटवर्कला मॅनेज करण्यासाठी नेटवर्क इंजिनियर्स लागतात. CCNA हा एक आंतरराष्ट्रीय कोर्स मानला जातो. इट इज अ सर्टिफिकेशन. CCNA, सिस्को सर्टिफाईड नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर. सिस्को नावाची जी कंपनी, जी जगातली सर्वात मोठी नेटवर्किंग कंपनी मानली जाते, ही त्या कंपनीची परीक्षा असते. जर तुम्ही ही परीक्षा पास केली तर यू बिकम अ ग्लोबल प्रोफेशनल. प्रत्येक कंपनी कुठच्याही साईजची का असो ना, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्ती कम्प्युटर्स असले, मग ते 2 असतील, 200 असतील, 2000 असतील किंवा 20,000 असतील किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनगिनत असतील, तर ह्या पूर्ण नेटवर्कला मेंटेन करण्यासाठी नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर मॅन्डेटरी असतो, कंपल्सरी असतो. आणि त्यामुळे प्रत्येक नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटरचं डिमांड वाढत चाललंय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी परत हा एक असा क्षेत्र आहे जिथे डिमांडपेक्षा सप्लाय कमी आहे. म्हणजे डिमांड एवढा आहे की त्यांना स्किलफुल लोक पाहिजे आणि तेवढे लोक उपलब्ध नाही आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. नक्कीच. हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये सुद्धा, अॅनिमेशन मध्ये सुद्धा आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा. म्हणजे करिअरच्या संधी याच्यामध्ये खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत असं म्हणता येईल. नक्कीच. पुढचा फोन घेऊ. आपल्यासोबत कराडवरनं स्वप्नील आहेत सध्या. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हॅलो. हा, बोला. हॅलो मॅडम. बोला. मॅडम, कॉम्प्युटर सरांना मला प्रश्न विचारायचा होता की सर, कॉम्प्युटर इंजिनियर नंतर सॉफ्टवेअर इंडस्ट्री सोडून त्या आयडिया वगैरे किंवा एअरटेल वगैरे या कंपनीज आहे, यामध्ये काही स्कोप आहे? कॉम्प्युटरचं क्षेत्र सोडून जर तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज जर असेल तर गरजेचं नाही की तुम्ही कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्येच काम केलं पाहिजे. तुम्ही कुठच्याही मल्टीनॅशनल कंपनी मधल्या सॉफ्टवेअरच्या कामाला हँडल करू शकता. आयडिया म्हणा, एअरटेल म्हणा, BPL म्हणा, टाटा म्हणा, कुठच्याही ज्या मोबाईल कंपनीज आहेत
त्यांचं टोटल वर्किंग 90% वर्किंग आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड असतं. खरंय. तर तुम्ही घेतलेला जो आयटीचं जे नॉलेज आहे ते असं गरजेचं नाहीये की मी जर सॉफ्टवेअर प्रोफेशनल झालोय तर मला मायक्रोसॉफ्टमध्येच नोकरीला लागलं पाहिजे बरोबर. किंवा इन्फोसिसमध्येच नोकरीला लागलं पाहिजे. खरंय. कुठच्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यांचा आयटीचा क्षेत्र असतोच. तर तुम्ही कुठच्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक पर्टिक्युलर रोल प्ले करण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला मॅनेज करण्यासाठी तुम्ही तो रोल प्ले करण्यासाठी ॲज अ एम्प्लॉई ॲज अ पार्ट ऑफ द टीम मेंबर जॉईन होऊ शकता. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत मुंबईवरनं सध्या शशिकांत आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो बोला. मॅडम, मी आता डिप्लोमा इंजिनिअरिंगला आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. जर मला आयटी मध्ये पुढे करिअर करायचं तर मला पुढे काय ऑप्शन्स आहेत? नक्कीच शशिकांत, तुमच्याही प्रश्नाला आम्ही उत्तर देणार आहोत, पण प्रश्नचिन्हामध्ये आम्ही इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. पाऊले चालती पंढरीची वाट. चौधरी यात्रा कंपनी प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट. सोमवार 20 जून पासून संध्याकाळी 6 वाजता फक्त साम मराठीवर. चौधरी यात्रा कंपनी प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट. चौधरी यात्रा कंपनी, जिव्हाळा जपणारी माणसं. स्वच्छतेच्या लढाईमध्ये हार्पिक झाले हत्यार 10 कोटी लोकांचं, आणि आता नवं हार्पिक आहे 5 पट प्रभावी. पहा लाईव्ह. स्वच्छ टॉयलेट सर्वांचा अधिकार, नवीन हार्पिक. इकडचं कोणी नाही, पाहूया. हार्पिक 5 पट चांगली सफाई करेल, बघूया का? याच्यापेक्षा 5 पट स्वच्छ. नवा हार्पिक पॉवर प्लस, ज्याचा ऍडव्हान्स फॉर्म्युला करतो सामान्य क्लीनर पेक्षा 5 पट जास्त स्वच्छता आणि मारतो सर्व जंतू. वा, तर निघू. अरे आपलं हत्यार तर घेऊया. स्वच्छ टॉयलेट सर्वांचा अधिकार, नवीन हार्पिक. हार्पिक वर आता मिळवा 40% अधिक एकदम मोफत. लवकर करा. कॉम्पिटिशन जिंकलास पण गरमीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत, जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 लाईफ बॉय लिक्विड हँड वॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँड वॉश लाईफ बॉय, IPA द्वारा प्रमाणित. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मजा आणि खेळ आणि घाम. आणि घामाबरोबर जंतू. अशात घामोळा आणि रॅशेस येणं सामान्य गोष्ट आहे. घामासोबतच्या जंतूंसाठी डेटॉल, कारण फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 लाईफ बॉय लिक्विड हँड वॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँड वॉश लाईफ बॉय, IPA द्वारा प्रमाणित. दररोज हात जंतूंनी भरलेल्या कितीतरी जागांना लागतात आणि मग सामान्य साबणावर लागतात यांचे तेच जंतू भरलेले हात. म्हणूनच डेटॉल हँड वॉश, याचा प्रत्येक थेंब स्वच्छ आणि स्पर्शरहित. इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा प्रमाणित डेटॉल हँड वॉश देतो अतिसार आणि अनेक रोग पसरविणाऱ्या जंतूंपासून 10 पट जास्त सुरक्षा. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 लाईफ बॉय लिक्विड हँड वॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँड वॉश लाईफ बॉय, IPA द्वारा प्रमाणित. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मजा आणि खेळ आणि घाम. आणि घामाबरोबर जंतू. अशात घामोळा आणि रॅशेस येणं सामान्य गोष्ट आहे. घामासोबतच्या जंतूंसाठी डेटॉल, कारण फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. पहा, झाला स्ट्रॉंग माझा राजू. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 लाईफ बॉय लिक्विड हँड वॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँड वॉश लाईफ बॉय, IPA द्वारा प्रमाणित. कॉम्पिटिशन जिंकलास पण गरमीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत, जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर.
तर ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयावर आज आपण मार्गदर्शन करून घेतोय. तर ब्रेकला जाण्यापूर्वी त्यांचा आपल्याला प्रश्न आला होता. त्यांनी असं विचारलं होतं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते डिप्लोमा करतायत आणि आता त्यांना आयटी मध्ये हे करायचं, तर काय संधी त्यांच्यासाठी आहेत? माझ्या मते जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा जर केलेला आहे तर कदाचित तुम्हाला सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये इंटरेस्ट असावा. तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. मी फक्त एक अंदाज बांधतोय. तर तुम्ही डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कुठच्याही ग्रॅज्युएशन प्रोग्राम मध्ये जॉईन करू शकता. बीसीए मध्ये किंवा बीएससी इन नेटवर्किंग अँड सॉफ्टवेअर मॅनेजमेंट तुम्ही या दोघांमधल्या कुठच्या तरी एका क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकता आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन करून याच्यामध्ये प्रोफेशनल बनून बाहेर पडू शकता. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन घेऊ आपण. मुंबईवरनं सुनीता आहेत आपल्यासोबत सध्या. बोला सुनीता, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझा प्रश्न आहे की आपल्या ग्रॅज्युएशन नंतर MPA किंवा मॅनेजमेंटचं वगैरे केलं तर कशाला स्कोप असेल जास्त? बरं, त्यांचा प्रश्न आपल्या विषयाशी थोडंसं रिलेटेड नाहीये, पण जरी आपण बघितलं की ग्रॅज्युएशन नंतर जर का आयटी या क्षेत्रामध्ये काही संधी असतील तर त्या कशा प्रकारे असू शकतील? हल्ली आता असा स्कोप आहे की MBA सुद्धा एक कॉमन प्रोग्राम झालेला आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी MBA व्हायचा प्रयत्न करतो. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं क्षेत्र तुम्ही निवडू शकता आणि त्याला अजून जेनरिक करण्यासाठी तुम्ही MBA सुद्धा करू शकता. तुम्ही दोघंही करू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊल टाकू शकता. आणि MBA इज ऍडिशनल क्वालिफिकेशन. कारण असं मी म्हणतो की आता समजा एखादा विद्यार्थी एका पर्टिक्युलर जॉबसाठी चाललाय आणि त्या जॉबसाठी दुसरा एक विद्यार्थी पण तिथे आहे. एकाच जॉबसाठी 2 विद्यार्थी सेम स्किल सेट, पण एका विद्यार्थीकडे एक ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे MBAचं, तर तो निवडला. ऍडव्हान्टेज मिळेल. तर शिक्षणामध्ये तुम्ही जेवढे जास्ती पॅरलल एज्युकेशन घेऊ शकता तेवढं बरं आहे आणि MBA इज ऑल्सो वेलकम. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन घ्या. परभणीवरनं सध्या आपल्यासोबत रामेश्वर आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो, मी सरांना प्रश्न विचारू शकतो की माझं सध्या ग्रॅज्युएशन चालू आहे, BCA फायनल इयर, आणि नंतर MCA किंवा सॉफ्टवेअर टेस्टर या कोर्सेस बद्दल मला माहिती हवी. ठीक आहे. BCA झालाय त्यांचा, MCA करायचंय त्यांना. तुम्ही MCA करू शकता. MCA इज ऑल्सो ग्लोबली रेकग्नाइज डिग्री. किंवा तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकता. सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी गव्हर्नमेंट मान्यता झालेली कुठची डिग्री प्रोग्राम नाहीये सध्या. जर तुम्ही MCA जर तुम्ही केलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही एक IT प्रोफेशनल घडता. पण सॉफ्टवेअर टेस्टिंग हा पर्सनल चॉईसचा विषय मानला जातो. सॉफ्टवेअर टेस्टिंग टेक्निकल करिअर मानली जाते. तर तुम्ही त्यामध्ये प्रवेश करू शकता. तुमचं ऍप्टिट्यूड कशामध्ये जास्ती आहे ते महत्वाचं आहे आणि तुम्हाला लॉंग रन मध्ये कसला करिअर घडवायचं आहे हे आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. MCA बरं आहे आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगही बरं आहे, पण MCA तुम्हाला गव्हर्नमेंटची मान्यता देईल. नक्कीच. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आयटी क्षेत्रामध्ये हे करताना आपण घडवताना स्वतःला डिग्री किंवा डिप्लोमा कोर्सेस करताना जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये 1 वर्षाचं एखादं हे घेतल्यानंतर लगेच काही जॉब वगैरे करता येणं शक्य असतं का मुलांना पॅरलली शिकता शिकता? कम्प्युटर एज्युकेशनमध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे की या क्षेत्रामध्ये जे तुम्हाला नॉलेज मिळतं किंवा जे तुम्हाला दिलं जातं ते 40 ते 50% नॉलेज असतं. तुम्हाला बाकी बॅलन्स 50 ते 60% जे नॉलेज मिळतं ते एका जॉबवर मिळतं. माझं असं प्रत्येक विद्यार्थीला असं ऍडवाइस असतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन करताना जर तुम्ही कुठच्याही ऑर्गनायझेशनमध्ये पार्ट टाइम जर नोकरी धरली आणि त्या नोकरीमध्ये तुम्ही या घेतलेल्या नॉलेजचा वापर जर केला आणि तो नॉलेज वापर करताना ज्या तुम्हाला जे अडथळे येतात त्या अडथळ्यांना तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी हे नॉलेज जेव्हा तुम्ही वापरतात तर ते तुमचं खरं ज्ञान आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नॉलेजमध्ये हा एक चांगला फायदा आहे की तुम्ही शिकता शिकता नोकरी करू शकता आणि त्या नोकरीमध्ये तुम्ही ऍडिशनली शिकू शकता. नोकरी एक असं शिक्षण आहे, शिक्षण घेता घेता जिथे तुम्हाला पे करावं लागत नाही, तर यू आर पेड फॉर युअर सर्व्हिस. एक्झॅक्टली. तर हे शक्य आहे आणि हे करणं गरजेचं आहे. जो असं करेल त्याचं नॉलेज फास्ट मल्टिप्लाय होऊ शकतं. नक्की. पुढचा फोन घेऊया आपण. सध्या आपल्यासोबत संदीप आहेत नांदेडवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला. त्यांचा हे होऊ शकत नाहीये. सर, आपण मगाशी जसं म्हटलं की आता बऱ्याच जणांना इंजिनिअरिंग आयटी क्षेत्रामध्ये करायचं असं नसतं. काही काही वेळेला ग्रॅज्युएशनच्या लेवलवरती ते इंजिनिअरिंग सोडून या क्षेत्रामध्ये आयटी फील्डमध्ये जातात. तर साधारण फीज मध्ये आपण जर का बघितलं तर किती साधारण डिफरन्स असू शकतो या दोन ह्याच्यामध्ये हे बघितलं तर? जर तुम्ही BA BCom BSCचे जर कॉस्ट फॅक्टर जर तुम्ही धरलात तर दॅट इज अ बेसिक म्हणजे बेअर मिनिमम आहे. प्रत्येकाला ते अफोर्डेबल राहू शकतं. पण इंजिनिअरिंग जर तुम्ही म्हणालात किंवा मेडिकल एज्युकेशन जर तुम्ही म्हणालात तर त्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असणं फार गरजेचं मानलं जातं.
इट इज एक्सपेन्सिव्ह. अच्छा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक असा क्षेत्र आहे जो BA BCom पेक्षा थोडा महाग आहे, बरं. पण मेडिकल पेक्षा फारच कमी दरामध्ये तुम्ही एक IT प्रोफेशनल बनून बाहेर पडू शकता. अच्छा. तर हा फरक आहे. म्हणजे याच्यासाठी भांडवल लागत नाही. फार निम्न इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारे प्रोफेशनली स्किल सेट झालेलं करिअर घडवू शकता. नक्कीच. हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे आणि ह्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येत, एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे भारतीय नागरिक IT प्रोफेशनल बनतायत, घडतायत. बर, पुढचा फोन घेऊया आपण. अहमदनगरवरनं सध्या भास्कर आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला. सर, मला असं विचारायचं होतं, माझं बेसिक क्वालिफिकेशन डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि मला टोटल 14 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. तर मला आता सॉफ्टवेअर मध्ये शिफ्ट करायचं असेल तर मला काय करावं लागेल? ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकता. यू कॅन जॉईन अ BCA प्रोग्राम. बरं. 3 वर्षाची BCA डिग्री तुम्ही करू शकता. तुमच्याकडे चांगलं प्रोफेशनल वर्किंग एक्सपिरियन्स आहेच, तर तुम्ही जर सॉफ्टवेअरमध्ये BCAच्या मार्फत जर तुम्ही शिरलात तर नक्की तुम्ही एक चांगले IT प्रोफेशनल म्हणून बाहेर पडू शकतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांना वर्किंग एक्सपिरियन्स आहे अशा व्यक्तींनी जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जर नॉलेज घेतलं तर इट बिकम्स अन ॲडेड ॲडव्हान्टेज. कारण त्यांना ॲडव्हान्समध्येच समजतं की जे नॉलेज मी घेतोय याचा वापर प्रोफेशनल करिअरमध्ये किंवा प्रोफेशनल कामामध्ये मी कसा घडवू शकतो. बरोबर. इतर विद्यार्थी जे असतात ज्यांना अनुभव नसतो, कामाचा अनुभव नसतो, त्यांना कल्पना नसते की याचा वापर कसा होणार आहे. ते शिकतायत आणि ते शिकल्यानंतर जेव्हा नोकरीवर लागतील तेव्हा त्यांना समजेल की जे मी शिकलोय त्याचा वापर मी ह्या प्रकारे करू शकतो. तर या दोघांमधनं हा महत्वाचा फरक आहे. नक्कीच. पुढचा फोन घेऊया आपल्यासोबत. प्रियांका आहेत नवी मुंबईवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. मी 10वीची परीक्षा दिली आहे, तर मी आता 10वी नंतर जर IT घेतला 11वी सायन्स IT, तर 12वी नंतरही मला तेच करावं लागेल का दुसरा विषय तर मी करेल करता येईल? बरं बरं. 11वी आणि 12वीसाठी तर तुम्ही ITचा विषय सिलेक्ट करू शकता. जसं तुम्ही मॅथ्स सिलेक्ट करता तसं तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विषय सिलेक्ट करू शकता. 12वी नंतर तुम्हाला जे करिअर तुम्हाला परस्यू करायचंय त्याचा तुम्हाला चॉईस आहेच. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल होण्यासाठी जर IT ग्रॅज्युएट बनायचं असेल तरी तो क्षेत्र ओपन आहेच. किंवा तुम्ही तुमचं BA BCom BSc कंटिन्यू करू शकता आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे तुम्ही नॉलेज घेतलं पहिल्या 2 वर्षांमध्ये त्याचा उपयोग तुम्हाला होईलच नक्की. नक्कीच. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याविषयी आपण आणखीनही मार्गदर्शन करून घेणार आहोत, पण प्रश्नचिन्हामध्ये इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. आलोय सांगलीमधील जय हिंद कॉलनीमध्ये आपली लिंबू टिंबूची गँग घेऊन. लाईफ बॉय हँडवॉश लिंबू टिंबू दुसरा डाव पॉवर्ड बाय व्हीम बार. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त साम मराठीवर. लाईफ बॉय हँडवॉश लिंबू टिंबू दुसरा डाव फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPA द्वारा प्रमाणित. पॉवर्ड बाय व्हीम बार. कशाचाही चिकचिकीतपणा गायब 20 पेक्षा कमी सेकंदात. नवीन व्हीम बार. आपण आपल्या टॉयलेटचं काय करता? लिमता की स्वच्छ करता? सतत वापरल्यानं टॉयलेट दिसू लागतात अशी सामान्य ब्लीच क्लीनर्स यात जमलेल्या डागांना पांढरं करून लपवतात. हार्पिक साचलेले डाग सहज काढतं आणि सर्व लपलेले जंतू पण मारतं. परिणाम स्वच्छ आणि जंतुरहित टॉयलेट. हार्पिक हो दे चॅलेंज. कॉम्पिटिशन जिंकलास पण गरमीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपऱ्याचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन्स. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPA द्वारा प्रमाणित. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मजा आणि खेळ आणि घाम. आणि घामाबरोबर जंतू. अशात घामोळा आणि रॅशेस येणं सामान्य गोष्ट आहे. घामासोबतच्या जंतूंसाठी डेटॉल. कारण फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का?
ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPHA द्वारा प्रमाणित. दररोज हात जंतूंनी भरलेल्या कितीतरी जागांना लागतात आणि मग सामान्य साबणावर लागतात यांचे तेच जंतू भरलेले हात. म्हणूनच डेटॉल हँडवॉश याचा प्रत्येक थेंब स्वच्छ आणि स्पर्शरहित. इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा प्रमाणित डेटॉल हँडवॉश देतो अतिसार आणि अनेक रोग पसरविणाऱ्या जंतूंपासून 10 पट जास्त सुरक्षा. डेटॉल बी 100% शुअर. इथे पॅरिस मध्ये चाललेल्या डर्मॅटॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये मिळेल एका मोठ्या समस्येवरचा उपाय. जगभरात 60%पेक्षा अधिकच लोक आहेत डॅन्ड्रफने हैराण, पण आता आपल्याकडे आहे न्यूट्रियम 10 विटॅमिन्स आणि मिनरल्सचं कॉम्बिनेशन जे स्कॅल्पच्या 3 लेयर्सच्या आतपर्यंत जाऊन डॅन्ड्रफ मुळापासून नष्ट करते. आणि ही टेक्नॉलॉजी आहे फक्त नवीन क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मध्ये. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPHA द्वारा प्रमाणित. कॉम्पिटिशन जिंकलास पण गर्मीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन्स. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. अस्वच्छ हात डेटॉल करते साफ. तळ हात सोडून हातांच्या पाठी, बोटांच्या वरती आणि खालती, मग पाण्याने धुवा. डेटॉलने गायब किटाणू सारे सुरक्षित हात तुमचे. असत्य, अनिती, अशांती, अधर्म हे सर्व दिसतंय, पण आहे कुठे मग धर्म? कुठे आहे सत्य? कुठे आहे शांती? कुठे आहे आनंद? कुठे आहे परमानंद? या सर्वांचं उत्तर एकच, श्री गीता योग व्हर्जन 2011. सोमवार ते शनिवार सकाळी 7:30 वाजता फक्त साम मराठीवर. तर ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयासंदर्भात आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत सध्या खोपोलीवरनं चिन्मय आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. 10वीची एक्झाम दिलेली आहे व मला आता विचारून घ्यायचंय की आता मी डिप्लोमा IT मध्ये केला व त्याची इंजिनिअरिंग केली, तर कसं मला पुढे होईल व मी 6 वर्षानंतर त्याचा अभ्यास करून जेव्हा इंजिनियर होईल तर तेव्हा स्कोप असेल का? बर, त्यानंतरचं फ्युचरिस्टिक त्यांनी विचारलेलं आहे नक्की चांगल्या प्रकारे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी फार चांगला प्रश्न हो. विचारला, कारण त्याला 6 वर्षाच्या पुढची सुद्धा खरं. आजच चिंता ही चांगली गोष्ट आहे. हो, नक्कीच चांगलं. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग किंवा कुठचेही विषय न मरणारे विषय आहेत. खरंय, प्रगती होत चालली आहे, कामं वाढत चालली आहेत, सगळ्या देशांमध्ये प्रगती पसरलेली आहे. खरंय. तर कधीही शॉर्टफॉल येणार नाहीये. म्हणजे घेतलेलं नॉलेज कसलेही असून द्या, तुम्हाला त्याच्यामध्ये जर उत्कृष्ट जर तुम्ही केपेबिलिटी बिल्डअप जर केली तर लाईफ टाईम आयुष्यभर डिमांड असणारच. डोंट वरी ऑन दॅट. नक्कीच. त्यांनी आपल्याला 6 वर्षानंतरचं चित्र विचारलंय, पण साधारण आपण जर का भारताकडे पाहिलं तर या क्षेत्रामध्ये भारताची प्रगती कशी चालू आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित? आपले एक भूतपूर्व प्रधानमंत्री म्हणाले की IT इज नॉट ओनली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बट IT इज इंडियाज टुडे, IT इज इंडियाज टुमॉरो अँड IT इज इंडियन टेरिटरी. पूर्ण जगामध्ये भारतीय लोकांना किंवा भारत देशाला मान सन्मान जो मिळालाय तो प्रामुख्याने त्याचं कारण आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या क्षेत्रामध्ये पूर्ण विश्वमध्ये सगळ्या देशांमधल्या सगळ्यात जास्ती जर पुढाकार किंवा प्रगती कुठच्या देशाची होत आहे तर ते आहे भारत देशाची. प्रत्येक डेव्हलप कंट्रीमध्ये जेवढ्या डेव्हलप कंपनीज आहेत त्या कंपनीजच्या प्रगती मागे भारतीय नागरिकांचा मोठा हात आहे, वाघाचा वाटा आहे. जर तुम्ही पाहिलं तर एका काळी 15-20 वर्ष अगोदर हे पेरेंट्ससाठी आहे की आपण ब्रेन ड्रेन नावाची कॉन्सेप्ट ऐकायचो. ब्रेन ड्रेन म्हणजे जे लोक हुशार असायचे अभ्यासामध्ये अकॅडमिकली वगैरे ते परदेशात जायचे आणि परत कधीच यायचे नाही, म्हणजे भारताचं ज्ञान बाहेर जायचं. पण आता ते दिवस संपले. आता भारतीय नागरिक परदेशात बसून भारत देशामध्ये येत आहेत. असं म्हटलं जातं की भारत देश हा देशामध्ये एक जग आहे. तर ह्याच्यामध्ये एवढे प्रगतिशील ऑपॉर्च्युनिटीज आहेत की जगातल्या प्रत्येक कंपनीला आज भारतामध्ये शिरायचंय, प्रवेश करायचंय. तर एवढ्या सगळ्या संधी आहेत की फक्त ह्याच्यासाठी एकच गोष्टीची गरज आहे आणि ते आहे शिक्षण.
जेवढी भारतीय नागरिक म्हणजे भारत देश इट इज सपोज टू बी द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, आपल्याकडे सर्वात मोठा युथ पॉप्युलेशन आहे. हो. या युथ पॉप्युलेशननी योग्य एज्युकेशन घ्यावं ही गव्हर्नमेंटची देखील एक प्रयत्न आहे, गव्हर्नमेंटचा देखील एक प्रयत्न आहे. कारण पूर्ण जग भारत देशाकडे एक सोने की चिडिया हो, जसं हो. आपण म्हणायचो ना, नक्कीच. त्याच नजरेने बघते. कारण सगळ्यात जास्ती संधी या देशात आहेत. नक्कीच. तर येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच मी असं म्हणतो की द रेस्ट ऑफ द वर्ल्ड विल क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज इन इंडिया एज अ कंट्री. नक्कीच. तुम्ही भारताच्या संधी म्हणजे भारतात असलेल्या संधींविषयी सांगताय, पण बऱ्याच जणांचं असं जसं तुम्ही म्हणालात की आयटीला ग्लोबल ऍक्सेप्टन्स आहे, त्या सगळीकडे आपल्याला त्याला एक संधी दारं उपलब्ध आहेत. तर भारतामध्ये जशा ज्या प्रकारे संधी आहेत तशा भारताच्या बाहेरही या क्षेत्रात मुलांना कशा प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात? पूर्ण जगामध्ये जेवढ्या कंपनीज आहेत सगळ्या कंपनीजमध्ये तुम्हाला आयटी प्रोफेशनल्सची, आयटी कन्सल्टंट्सची गरज लागतेच लागते. तर प्रत्येक देशामध्ये म्हणजे सगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये चांगल्या चांगल्या पोझिशन्सवर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये भारतीय नागरिकच त्यांना मेंटेन करतायत किंवा कंट्रोल करतायत किंवा त्यांचं काम वाढवतायत. एक कॉमन एक्झाम्पल म्हणजे जे जग जाहीर आहे की ईमेलनी कम्युनिकेशनची प्रथा चेंज केली जगामध्ये, आणि ती प्रथा चेंज करणारा कोण होता? भारतीय नागरिक कबीर भाटिया. आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टची प्रगती अजून वेगाने वाढली. म्हणजे एका काळी कम्युनिकेशन हा एक फार मोठा अडथळा जो मानला जायचा तो आज फ्री ऑफ कॉस्ट आहे ईमेलच्या माध्यमातून. तर प्रत्येक देशामध्ये, परदेशात प्रत्येक देशामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये किंवा दुसऱ्या कंपनीजमध्ये आयटी काम करण्यासाठी भारतीय नागरिकांची प्रचंड डिमांड आहे. अच्छा, नक्कीच. सर, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत आपण इथल्या दोन्हीकडच्या पाहिल्या, पण साधारण जर का या क्षेत्रामध्ये शिक्षण झाल्यानंतर स्वतः व्यवसायाभिमुख काही करायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून कसा प्रयत्न करता येईल? दिवस चेंज होत चाललेत. आता तुम्ही बिझनेस करण्यासाठी फार मोठं भांडवल लागतं हा गैरसमज आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तर तुम्हाला भांडवल लागतच नाही. तुमचं भांडवल केवळ तुमचं ज्ञान आहे, तुमचं नॉलेज आहे या क्षेत्रातलं. तुम्ही एक साधारणतः 10 ते 12 हजार रुपयाचा कम्प्युटर घेऊन घरात बसून काम करू शकता आणि तुमचा कस्टमर अमेरिकेत असू शकतो, आफ्रिकेत असू शकतो, लंडनमध्ये असू शकतो, कुठेही असू शकतो. जे मी अगोदर म्हणालो की इंटरनेटमुळे पूर्ण जग एक छोटंसं गाव घडलेलं आहे. प्रगतीशील देशांमध्ये तर लोक घरातनं काम करतात, ते प्रवासही करत नाही. कारण तुम्हाला मीटिंग करायची असतील तर तुम्ही स्काईपवर करू शकता किंवा दुसऱ्या व्हिडिओ टेलिफोनीच्या माध्यमातून करू शकता. तर प्रवास करायची गरज लागत नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये कन्सल्टंट हा प्रकार फार मोठ्या वेगाने वाढणार आहे. कन्सल्टंट म्हणजे असाइनमेंट घ्यायचं, स्वतःच्या घरी बसायचं किंवा स्वतःच्या ऑफिसमध्ये बसायचं आणि ते तुम्ही पूर्ण करून टाइम बेस्ड असतं, ऍक्टिव्हिटी बेस्ड असतं, ते तुम्ही पूर्ण करून देऊ शकता ऑन अ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. कंपनीलाही बरं पडतं आणि तुम्हालाही बरं पडतं. कंपनीला एम्प्लॉई बनवायची गरज नाहीये, कारण एम्प्लॉई बनवल्यानंतर अजून बरेच पॅरामीटर्स मेंटेन करावे लागतात. तर या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करणं फार सोपं आहे. या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय निम्मे पैसे लावून सुद्धा तुम्ही घडवू शकता. तर तुम्ही जे स्वप्न रंगवू शकता की मला मोठं व्हायचंय, बिझनेसमॅन व्हायचंय मोठं झाल्यानंतर, तर ते सगळं हा क्षेत्र तुम्हाला पुरवून देऊ शकतो. नक्कीच, नक्कीच. आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्राविषयी अजूनही काय जाणून घेणार आहोत, पण प्रश्नचिन्हामध्ये इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. कॉम्पिटिशन जिंकलास पण गर्मीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल P100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 लाईफबॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफबॉय IPA द्वारा प्रमाणित. कॉम्पिटिशन जिंकलास पण गर्मीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कूल मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल P100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का?
ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPHA द्वारा प्रमाणित. इथे पॅरिस मध्ये चाललेल्या डर्मॅटॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये मिळेल एका मोठ्या समस्येवरचा उपाय. जगभरात 60% अधिकच लोक आहेत डॅन्ड्रफने हैराण, पण आता आपल्याकडे आहे न्यूट्रियम 10 विटॅमिन्स आणि मिनरल्सचं कॉम्बिनेशन जे स्कॅल्पच्या 3 लेयर्सच्या आतपर्यंत जाऊन डॅन्ड्रफ मुळापासून नष्ट करते. आणि ही टेक्नॉलॉजी आहे फक्त नवीन क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मध्ये. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मजा आणि खेळ आणि घाम आणि घामाबरोबर जंतू. अशात घामोळा आणि रॅशेस येणं सामान्य गोष्ट आहे. घामासोबतच्या जंतूंसाठी डेटॉल, कारण फक्त डेटॉलनं रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण. फक्त 10 सेकंदात सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPHA द्वारा प्रमाणित. कॉम्पिटिशन जिंकलास पण गरमीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कोल्ड मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. चॅलेंज छोटा हार्पिक चालतो ऍसिडच्या बाटलीहून दुप्पट. थोडासा हार्पिक आणि करतो जादू. वा, एकदम नव्यासारखं. आणि सगळे किटाणू देखील नष्ट झाले. फक्त 24 रुपयात. हार्पिकचा छोटा पॅक दिसतो छोटा, चालतो जादा. हार्पिक. आपण देखील स्वीकारा चॅलेंज. कॉम्पिटिशन जिंकलास पण गरमीने हरवलं. त्वचेचे थर जसा कोपराचा वरचा भाग, काखेत येतो घाम आणि जोडीला जंतू जे देतात स्किन इन्फेक्शन. फक्त डेटॉलने रोजचं स्नान देतं या जंतूंपासून सुरक्षा. आणि आता डेटॉल कोल्ड मेंथॉल सोबत जे ठेवतं तुम्हाला ताजं, तरतरीत आणि कूल. निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% शुअर. ब्रेक नंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयी आपण बोलतोय आणि आपल्याला फोन आलाय बदलापूरवरनं. कैलास आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. बोला. हा, मला विचारायचं होतं. माझा मुलगा आता 10वीला आहे. आता त्याचा उद्या रिझल्ट लागेल ना? हो. हा, तर त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करायचा आहे. तर कशा पद्धती, म्हणजे एका कॉलेजमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून पण त्याला डिप्लोमा करता येईल पुढे. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून त्याला IT मध्ये प्रवेश घेता येईल. तर हे योग्य आहे का? बरं, तुमचा प्रश्न कळलाय. तुमची इच्छा चांगली आहे की त्याला कम्प्युटर इंजिनियर बनवायचं, पण त्याची पण इच्छा जाणून घ्या. खरंय. आणि तुम्ही नक्कीच ह्या करिअरमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि प्रगतीही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. नक्कीच. पण त्यांना, मला वाटतं त्यांना डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये त्या थोड्या कन्फ्युज झाल्यात. तर डिप्लोमा पहिली पायरी आहे आणि त्यानंतर तुम्ही डिग्री करून तुमचं करिअर घडवू शकता. डिग्री केल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनही करू शकता IT मध्ये. तर त्याला प्रचंड प्रकारे तुम्ही अजून शिकत जाऊ शकता. तर अगोदर तुम्ही डिप्लोमा करा, त्यानंतर तुम्ही डिग्रीमध्ये प्रवेश घ्या आणि बिकम अ ग्रॅज्युएट इन दॅट, सो दॅट यू आर अ IT प्रोफेशनल. नक्कीच. सर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये साधारण विषय कशा प्रकारचे असतात आणि त्याचं काठिण्य लेवल आपण जर बघितली तर किती कशा प्रकारची असेल? काठिण्य लेवल म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंत घडवलेला सगळा जो अभ्यासक्रम असेल प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला, त्यामधला सर्वात सोपा जर क्षेत्र असेल तर तो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये तुमचा खरा प्रोफेसर तुमचा कम्प्युटर असतो. कारण हे एकच असं शिक्षण आहे जिथे कम्प्युटर स्वतः रिॲक्ट करतो. तुम्ही जे करता त्याच्यावर त्यांचंही कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरचं देखील एक रिॲक्शन असतं. प्रोफेसर किंवा जे तुम्हाला शिकवणारे लोक जे असतात ते फक्त गाईडचा रोल निभवतात. बरोबर. तर हा फार इंटरेस्टिंग क्षेत्र आहे. हा तुम्हाला अट्रॅक्ट करतो आणि तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घेतो शिकण्यासाठी. स्पॉन्टेनियस रिएक्शन मिळण्यामुळे तुम्ही इन्व्हॉल्व्ड असतात. बरोबर. कारण जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर शिकता, जेव्हा तुम्ही काय कोडिंग करता तर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स येतो. जर तुम्ही अॅनिमेशन मल्टीमीडियामध्ये शिकतायत तर जर तुम्ही काय त्याच्यामध्ये जर प्रयोग केला तर त्याचं तुम्हाला कम्प्युटर रिएक्शन देतं. नक्कीच. इन अ फॉर्म ऑफ अ ग्राफिक ऑर मल्टीमीडिया. बरोबर. जेव्हा तुम्ही हार्डवेअर नेटवर्किंग करता, जर तुम्ही काय कनेक्ट केलं तर त्याच्यामध्ये जीव येतो, म्हणजे परत एक रिएक्शन येतं. तर दॅट गेट्स यू मोर इन्व्हॉल्व, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची शिकण्याची इन्व्हॉल्वमेंट वाढत जाते आणि तुम्ही फटाफट शिकता. तर इट इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. याच्यामध्ये कठीण काहीच नाहीये. फक्त एवढंच महत्वाचं आहे की तुम्ही असा करिअर सिलेक्ट केला पाहिजे जो तुमच्या केपेबिलिटीला मॅच करतोय. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय कारण ह्याच्यामध्येच लोक फार गोंधळून जातात. तर हे जर तुम्ही केलं तर यू विल फाइंड इट व्हेरी इझी. नक्की. पुढचा फोन घेऊया. चिपळूण सध्या आपल्यासोबत योजना आहेत. बोला योजना, तुमचा प्रश्न विचारा.
बोला योजना. हॅलो हा बोला. हॅलो बोला बोला. हॅलो तुमचा आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हॅलो हॅलो तुमचा आवाज येतोय, योजना सलग प्रश्न विचारा. हॅलो माझ्या मुलग्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं आहे. हॅलो येतोय तुमचा आवाज. टीव्हीचा आवाज बंद कर ना. हॅलो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर केले आणि आता आणि ते त्याचे अप्रुव्हल नाहीये. बर. ज्याच्यातून त्याने इंजिनिअरिंग केलं नाही ते, आणि तो आता हार्डवेअर नेटवर्किंग करतोय. बर. आणि त्यामुळे त्याला आता पुढे जॉबची काय गॅरंटी आहे की नाही, त्याचं करिअर बनेल की नाही. तुमचा प्रश्न लक्षात आलाय. नक्कीच नक्कीच. दोन प्रश्न आहेत की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग जिथून केलंय त्यांनी त्याला अप्रुव्हल नाहीये, AICTE ची अप्रुव्हल नाहीये. अप्रुव्हल जर नसेल तर मग ते गृह्य धरलं जाणार नाही. बरं. AICTE अप्रुव्हल असणं फार महत्वाचं आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या क्वालिफिकेशनसाठी. जर तो हार्डवेअर नेटवर्किंग करतोय तर नक्कीच तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधले जे 3 वर्षाचे जे प्रोग्राम आहेत, BSc इन नेटवर्क इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, याच्यामध्ये तुम्ही नक्की प्रवेश घेऊ शकता. ह्या शिक्षणामध्ये तुम्हाला नॉलेज मिळेल, प्लस तुम्हाला UGC सर्टिफाईड युनिव्हर्सिटीकडनं सर्टिफिकेशन देखील मिळेल, ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेशन देखील मिळेल. तर तुम्ही हे करणं गरजेचं आहे. हा एक वेगळा भाग झाला, हा लिगॅलिटी किंवा गव्हर्नमेंटच्या पदवीचा भाग झाला. नॉलेज हे एक वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही शिकताय त्यामध्ये अतिउत्कृष्ट नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नॉलेज बेस असलं, एक सर्टिफिकेट तुम्हाला नोकरीसाठी किंवा करिअरसाठी एक एंट्री लेवल मदत करू शकेल, पण त्यानंतर तुमचा नॉलेज फार महत्वाचं घडतं. कारण रोज तुम्ही कोणाला सर्टिफिकेट दाखवून तुमचं काम पूर्ण करणार नाही, तुम्हाला त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर नॉलेज जर तुमच्याकडे असेल प्लस सर्टिफिकेशन असेल तर इट इज अ बोनस. नक्कीच. तर नक्कीच तुमचं चांगलं करिअर घडेल. तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही चांगला तुमचं करिअर घडेल, हे नक्की आहे. पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत रुपाली आहेत सध्या पुण्यावरनं. बोला रुपाली, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मला एक विचारायचं होतं की ऍक्च्युली माझं BCS झालेलं आहे आणि म्हणजे आता त्याला 4-5 वर्ष झाले, पण त्याच्यानंतर मी म्हणजे मला कॉलेज पूर्ण झालं, त्याच्यानंतर मला HR मध्ये जॉब मिळाला. तो मी 1.5 वर्ष केला आणि त्याच्यानंतर म्हणजे मी कोडिंग मध्ये पूर्णपणे आता म्हणजे सगळं हे विसरून गेले. तर मला पुन्हा कम्प्युटर क्षेत्राची हे करायचं असेल तर मी कोडिंग सोडून म्हणजे C++ वगैरे आता लँग्वेजेस कदाचित आता आउटडेटेड झाले असतील, तर ते कोडिंग सोडून मला कम्प्युटर क्षेत्रामध्ये काय करता येईल सर? तुम्ही तुमच्या BCA मध्ये केलेले जे कोर्सेस आहेत ते पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं करिअर मला घडवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी शिक्षण घेतो, पण ते शिक्षण संपल्यानंतर जी संधी माझ्याकडे उपलब्ध होते त्याच्यामध्ये मी जॉईन करून घेतो आणि मग माझं घेतलेलं नॉलेज वाया जातं. असं न करता हे फार महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक विद्यार्थीसाठी की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेतायत त्याच क्षेत्रामध्ये प्रवेश करणं फार गरजेचं आहे. जरी तुम्ही एंट्री लेवलला तुमचं म्हणजे एंट्री लेवलची जरी तुम्हाला जॉब मिळेल त्या क्षेत्रामध्ये तरी तुम्ही घ्या आणि तुम्ही त्यामध्ये प्रगती करा. ऍज फार एज नॉलेज इज कन्सर्न, जे तुम्ही विषय केलेले त्याला फक्त एक रिव्हिजन घ्या. 5-6 वर्ष अगोदर घेतलेलं नॉलेज जर असेल तर त्याच्यामध्ये साधारण 15-20-25% बदल आला असेल, पण ते काही एवढं कठीण नाही. कव्हरअप करणं काही कठीण नाही. नक्कीच नक्कीच. सर, आज तुम्ही इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. थँक्यू. तर प्रश्नचिन्हामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयासह आता आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयासह प्रश्नचिन्हामध्ये. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते धनंजय महाडी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अर्थात BMAT, श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज. मेरी जगह भी आज क्या कर गई, देखो मेरी जगह भी आज क्या कर गई, यहाँ जितने दिन है सवार कर गई. वो पीछे हटा दे, मैं हूँ
हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हाल दिल तुझको सुनाता दिल अगर ये बोल पाता बाखुदा तुझको है जाता तेरे से जो पल बिताता उससे मैं वो मांग लाता याद करके मुस्कुराता पळत गेला ना किनारे 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 ओ राही राही चला चल राही जीवन ये सरल है सीधी सी लकीर बहे ये चल चल जैसे गंगा जी का नीर काट गया जी मुझे काट गया इश्क था कीड़ा मुझे काट गया इश्क था कीड़ा मुझे काट गया किस्मतें अपनी सजा ले हम डाले ओ दीवाने चांस कम मिलता है लाले दाव लगा ले किस्मतें अपनी सजा ले हम डाले ओ दीवाने चांस कम मिलता है लाले दाव लगा ले संभल जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू दिल यही रुक जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू थोड़ी थोड़ी सीना जोरी थोड़ी थोड़ी माथा भोड़ी थोड़ा एक्शन थोड़ा जैक्शन बुढ़ा होगा तेरा बाप थोड़े सारे नियम तोड़े थोड़े थोड़े सर भी फोड़े चूहे बन के मन दौड़े बुढ़ा होगा तेरा बाप थोड़ी थोड़ी सीना जोरी थोड़ी थोड़ी माथा भोड़ी थोड़ा एक्शन थोड़ा जैक्शन बुढ़ा होगा तेरा बाप ओ राही राही चला चल राही जीवन ये सरल है सीधी सी लकीर बहे ये चल चल जैसे गंगा जी का नीर काट गया जी मुझे काट गया इश्क था कीड़ा मुझे काट गया इश्क था कीड़ा मुझे काट गया कहीं तो always कोई तो होता है जो always था वहाँ बस दिखाई नहीं लाइफ में क्यों होता है ऐसा कभी कभी नहीं करता मैच एंटेना नहीं करता कैच एंटेना na na de re na de re no
रचना विचारे ऐकलं का मध्ये आपलं स्वागत. पावसाळा सुरू झालाय, नव्या नवलाईचे दिवस संपलेत, त्यामुळे पावसाळ्यात कम्फर्टेबल कपडे, शूज यांची शोधाशोध सुरू आहे. मार्केटमध्ये त्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत, त्याचाही रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत. शिवाय पावसाळ्यात मेकअप करणारच असाल तर काय काळजी घ्यायची याची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या ऐकलं का मधून. ऐक ना. पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या उधाणलेल्या लाटा, मस्त पावसातला सैर सपाटा आणि भिजत खाल्लेला भुट्टा. पण अशी सगळी मजा करण्यासाठी कपडेही तसेच ट्रेंडी आणि कम्फर्टेबल हवेत. त्यामुळेच तरुणींकडून सध्या केप्रीज, शॉर्ट वन पीस यांना मोठी मागणी आहे. समर सीझनचे काही खास फंडे असतात, त्यापैकी काही गोष्टी पावसाळ्यालाही लागू होतात. जसे समर सीझन मध्ये उकाड्यापासून वाचण्यासाठी शॉर्ट्स, केप्रीज, हॉट पॅन्ट्स, जम्पसूट्स, स्पगेटी टॉप्स, वन पीस यांचा वापर केला जातो, तर पावसाळ्यात सोयीस्कर, पटकन सुकणारे आणि तरीही ट्रेंडी लुक देणारे म्हणून या कपड्यांचा वापर केलाच जातो. त्यामुळे मार्केटमध्ये या सगळ्याची भरपूर व्हरायटी मिळते. ट्रेंडी डिझाईन्सचे 1 किंवा 2 ब्राईट कलर्स किंवा प्रिंटचे कलरफुल टॉप्स तरुणींना आवडतायत. लवकर सुकणाऱ्या मटेरियलच्या कपड्यांना मागणी आहे. त्यातही रिंकल फ्री कॉटन सध्या डिमांड मध्ये आहे. ज्यादा करके लूज पैंट चल रहा है, कॉटन पैंट और धोती पैंट, हेरम पैंट और हॉट शॉर्ट चल रही है कॉटन की, और सब कॉटन लूज टॉप भी चल रहा है और जैगिंग्स चल रहा है. टॉप्स में कॉटन नॉर्मल स्पेगेटी ऑल्टरनेट टॉप चल रहा है, कॉटन प्रिंटेड टॉप चल रहा है, प्लेन स्पेगेटी और टी बैग चल रहा है, और रिंकल फ्री कॉटन आता है, एकदम सॉफ्ट आता है. जैसे एकदम जो कॉटन है थिक सॉफ्ट कॉटन आता है, अभी ट्रांसपेरेंट कॉटन. हार्टच्या किंवा फुलांच्या शेपचं डिझाईन असलेल्या ट्रान्सपरंट छत्र्या तरुणींना, कॉलेज गोईंग मुलींना आवडतायत. तर रेक्झिन किंवा प्लास्टिकच्या शूज किंवा स्लिपॉनचीही सध्या चलती आहे. यामध्ये थोडे डार्क कलर्स जास्त डिमांड मध्ये आहेत. तसेच ब्राईट कलर्स मध्येही खूप व्हरायटी आहे. आता इतकी छान तयारी केल्यावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडायला नक्कीच मजा येईल, नाही का? कॅमेरामन अमित कीरसह गंधाली भोकरे, साम मराठी, मुंबई. पावसात भिजायला सगळ्यांनाच आवडतं, पण पावसात बाहेर फिरायला किंवा पार्टीला जाताना मोठा प्रश्न पडतो तो मेकअपचा. पाण्यामुळे मेकअप खराब होण्याची किंवा निघून जाण्याची शक्यता असते. ते होऊ नये आणि दिवसभर तुम्ही तितकेच फ्रेश आणि चार्मिंग दिसावं म्हणून पावसाळ्यात मेकअप करण्याविषयी काही खास टिप्स. पावसाळ्यात मेकअप करायचा झाल्यास वॉटरप्रूफ करा. शक्यतो या सीझन मध्ये लाईट मेकअप चांगला दिसतो. मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. बर्फाचे तुकडे 5 ते 10 मिनिटं चेहऱ्यावरून फिरवा. यामुळे घाम कमी येऊन मेकअप जास्त काळ टिकेल. बेससाठी त्वचेच्या रंगाशी मिळत्या जुळत्या रंगाचं थोडंसं फाउंडेशन लावा. त्यावर हलक्या हातानं पावडर लावा आणि दिवसभरात पावडरने टचअप करत राहा. डोळ्यांना वॉटरप्रूफ मस्कारा लावा. तसंच मस्कारा काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मेकअप रिमूव्हरचा वापर करा. काजळाचा वापर कमी करा. आयब्रो पेन्सिलचा वापर करू नका. पावसाळ्यात क्रीम ब्लशरच्या गुलाबी, पीच किंवा ब्राऊन शेड वापरा. ब्लशर ऐवजी हाताच्या बोटांना जराशी लिपस्टिक कलरवरती लावून ती पसरवली तरीही ब्लशरचा इफेक्ट मिळतो. तसंच ब्लड रेड किंवा क्लासी नॅचरल शेडचा मेकअप करा. पावसात भिजलात तरीही केस लगेचच सुकवा आणि नियमितपणे केसांना ऑइल मसाज करा. हेअरस्टाईलही साधीच ठेवा. ऐकलं का मध्ये आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर जाणून घेऊया अभिनेत्री आदिती सारंगधरचा फॅशन फंडा. श्री डेव्हलपर्स प्रस्तुत अभंगनाथ रविवार 19 जून संध्याकाळी 7 वाजता फक्त साम मराठीवर. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत अभंगनाथ. विजय अगरवाल आणि निखिल अगरवाल यांचे श्री बिल्डर्स कोल्हापूर. सहप्रायोजक सद्गुरू श्री साखर कारखाना लिमिटेड, श्री नगर, राजेवाडी, जिल्हा सांगली. इथे पॅरिस मध्ये चाललेल्या डर्मॅटॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये मिळेल एका मोठ्या समस्येवरचा उपाय. जगभरात 60% अधिकच लोक आहेत डॅन्ड्रफने हैराण, पण आता आपल्याकडे आहे न्यूट्रियम 10 विटॅमिन्स आणि मिनरल्सचं कॉम्बिनेशन जे स्कॅल्पच्या 3 लेयर्सच्या आतपर्यंत जाऊन डॅन्ड्रफ मुळापासून नष्ट करते. आणि ही टेक्नॉलॉजी आहे फक्त नवीन क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मध्ये. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का?
ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण फक्त 10 सेकंदात. सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPHA द्वारा प्रमाणित. इथे पॅरिस मध्ये चाललेल्या डर्मॅटॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये मिळेल एका मोठ्या समस्येवरचा उपाय. जगभरात 60% अधिकच लोक आहेत डॅन्ड्रफने हैराण, पण आता आपल्याकडे आहे न्यूट्रियम 10 विटॅमिन्स आणि मिनरल्सचं कॉम्बिनेशन जे स्कॅल्पच्या 3 लेयर्सच्या आतपर्यंत जाऊन डॅन्ड्रफ मुळापासून नष्ट करते. आणि ही टेक्नॉलॉजी आहे फक्त नवीन क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मध्ये. फुल्ली लोडेड लाईफसाठी फुल्ली लोडेड विटामारी, मिल्क प्रोटीन्स, विटामिन्स आणि सिरियल्सनी लोडेड ब्रिटानिया विटामारी गोल्ड. साबणाने अगदी 1 मिनिटभर हात धुवायला हवेत. ए बंटी, तुझं साबण स्लो आहे का? ऍक्टिव्ह 5 युक्त लाईफ बॉय लिक्विड हँडवॉश देतो 99.9% किटाणूंपासून संरक्षण फक्त 10 सेकंदात. सुपरफास्ट हँडवॉश लाईफ बॉय IPHA द्वारा प्रमाणित. इथे पॅरिस मध्ये चाललेल्या डर्मॅटॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये मिळेल एका मोठ्या समस्येवरचा उपाय. जगभरात 60% अधिकच लोक आहेत डॅन्ड्रफने हैराण, पण आता आपल्याकडे आहे न्यूट्रियम 10 विटॅमिन्स आणि मिनरल्सचं कॉम्बिनेशन जे स्कॅल्पच्या 3 लेयर्सच्या आतपर्यंत जाऊन डॅन्ड्रफ मुळापासून नष्ट करते. आणि ही टेक्नॉलॉजी आहे फक्त नवीन क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मध्ये. अ डे वीथ मध्ये भेटूया अभिनेता निखिल राऊतला रविवारी दुपारी 12 वाजता आणि रात्री 10:30 वाजता फक्त साम मराठीवर. आलोय सांगलीमधील जय हिंद कॉलनीमध्ये आपली लिंबू टिंबूची गँग घेऊन.